मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूर शहरात वाढत्या अवैध धंद्यांविरोधात आता आवाज उठू लागला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने पोलीस प्रशासनाला कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे। श्रीमती रमादेवी धिवर यांच्या नेतृत्वाखाली महिला मंडळाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन सादर केले आहे। या निवेदनात श्रीरामपूर शहर व तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। विशेषतः अवैध दारू विक्री, जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांमुळे शहरातील वातावरण बिघडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। महिला आघाडीने स्पष्ट इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडण्यात येईल। तसेच शहरातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कठोर पावले उचलावीत अशी मागणीही करण्यात आली आहे। या प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार आणि अवैध धंद्यांवर खरंच लगाम लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।